नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण बल हे कोणत्याही दोन वस्तूवरती असतं आणि मग त्या वस्तू किती उंचीवर आहे, किती वजनाचे आहे, त्यांचं वस्तुमान किती आहे त्यावरती हे गुरुत्वाकर्षणाचं बल अवलंबून असतं. सफरचंद वरून खाली पडतो, तोही लंब स्वरूपामध्ये पडतो. त्यावरून न्यूटनला असा प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का पडते, आणि त्यावरून त्यांनी मग गुरुत्वाकर्षणासंबंधी अभ्यास करायला सुरुवात केली आणि गुरुत्वाकर्षणाचे वेगवेगळे नियम आपल्याला सांगितलेले आहेत. सुरुवातीला केपलर हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला आणि यानं या संबंधीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन काळापासून ग्रहाबद्दल मानवाला आकर्षण आहे आणि ते ग्रह आपल्यापासून किती उंचीवर आहे, त्या ग्रहामधील अंतर किती, त्यांच्यामध्ये आकर्षण बल किती, त्याचं वस्तुमान किती, याचा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. गॅलिलिओच्या अगोदर त्या ग्रहांचं निरीक्षण हे प्रत्यक्ष डोळ्याने केलं जात होतं, परंतु त्यालाही मर्यादा पडली आणि 16व्या शतकापासून पर्यंत ह्याची मर्यादा होती प्रत्यक्ष डोळ्याने निरीक्षण करण्याची. आणि गॅलिलिओनी ग्रहांची स्थिती आणि ग्रहाविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून घेतली. त्यानंतर योहान्स केपलर या शास्त्रज्ञानं ही सर्व माहिती अभ्यासली आणि त्याला असं आढळून आलं की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. हे ग्रह जे गतिमान आहेत किंवा ग्रहांना जी गती आहे त्याला एक विशिष्ट नियम आहेत आणि त्या विशिष्ट नियमांच्या आधारे ह्या ग्रहांचं कामकाज चाललेलं असतंय. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 वेगळे नियम मांडलेले आहेत आणि जे नियम मांडलेले आहेत ते त्यांच्या नावावरूनच केपलरचे नियम असे म्हटलेले आहे. केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम म्हणजे ग्रहांची स्थिती आणि ग्रहांचा वेग या संबंधीचे हे नियम आहेत. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, असा केपलरचा पहिला नियम आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे ग्रह जे फिरतात ते असे पूर्ण गोल न फिरता असे लंबवर्तुळाकार स्थितीमध्ये फिरतात. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, म्हणजे सूर्य हा एका ठराविक ठिकाणी आहे आणि तिथून हे ग्रह त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. आकृतीच्या सहाय्याने जर पाहायचं असेल तर या पद्धतीने ही लंबवर्तुळाकार स्थिती असेल. सूर्य या ठिकाणी असेल, हा सूर्य आहे आणि इथं ग्रह आहे. ग्रह इथं सूर्य आहे, इथं ग्रह आहे. ग्रहाची जी कक्षा आहे तशी लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य हा एका स्थितीमध्ये आहे, एका नाभीवरती तो स्थिर आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, हा केपलरचा पहिला नियम आहे. इथं आकृतीमध्ये आपण सूर्याभोवतालची परिप्रमाणाची लंबवर्तुळाकार स्थिती दाखवलेली आहे.
इथं सूर्य आहे, इथं ग्रह आहे. हा सूर्य या ठिकाणी स्थिर असून ग्रह हे त्याच्या भोवती फिरतात. केपलरचा दुसरा जो नियम आहे तो असा आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हे केपलरचा दुसरा नियम आहे. या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने आपल्याला जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर या पद्धतीने सूर्य आणि ग्रह तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही जी सरळ रेषा आहे, इथं ग्रह आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा आहे. मग इथून इथं आहे, इथून इथं आहे, इथून इथं आहे. ग्रहाला जोडणारी रेषा जी आहे ती सरळ आहे. मग ती काय करते तर समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. मग इथून ग्रह इथून इथपर्यंत गेला, इथून इथपर्यंत गेला, इथून इथपर्यंत गेला. तर ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर हे जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, सी पासून डी पर्यंत गेला, इथून हे जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे किंवा ई पासून ए पर्यंत गेलेलं व्यापलेलं भाग जो क्षेत्रफळ आहे ते समान असते. म्हणजे हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ सारखंच असतं. ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. ए बी आणि सी डी ही समान कालावधीत पार केलेली अंतर आहेत. कालावधी हा सारखा आहे. मग ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागला तेवढाच सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी असेल. ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीत नंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डी ने दाखवलेले आहे. ए पासून बी पर्यंत गेला, सी पासून डी पर्यंत गेला. मग ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर हे बी आणि ए डी हे अंतर दाखवलेलं आहे. आकृतीमध्ये ए एस व सी एस या सरळ रेषा, ए एस आणि सी एस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. याचा अर्थ ए एस बी आणि सी एस बी म्हणजे हे जे अंतर आहे व्यापलेलं क्षेत्रफळ आहे हे समान आहे. ए एस बी एक क्षेत्रफळ आणि सी एस बी एक क्षेत्रफळ समान आहे. म्हणजे समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापलेले आहे. हा केपलरचा दुसरा नियम आहे. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या म्हणजे सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हा केप्लरचा तिसरा नियम आहे. या ठिकाणी आवर्त काल जो आहे तो टी या अक्षरानं दाखवलेला आहे आणि सरासरी कापलेलं जे अंतर आहे ते आर आहे. मग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग, आवर्त काल टी आहे, त्याच्या वर्गाच्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, सरासरी अंतर जे आहे ते आर आहे, त्याच्या घनाच्या समानुपाती असतो. हे चिन्ह समानुपाती आहे. आर वर्ग समानुपाती आर घन. आता हे समानुपातीचं चिन्ह काढलं तर टी वर्ग बरोबर के आणि हे आर घन. हे चिन्ह काढून आपल्याला बरोबर चिन्ह आणि के घेता येते. के म्हणजे एक स्थिर संख्या. हे आर घन आहे ते इकडे होईल, म्हणजे टी वर्ग छेद आर घन बरोबर के. के म्हणजे एक स्थिर संख्या. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्त कालाचा वर्ग आणि सूर्यापासूनचा सरासरी अंतराचा घन यांचं जे गुणोत्तर येणार आहे ती एक स्थिर संख्या असते. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हा केप्लरचा तिसरा नियम आहे. आता हे केप्लरने जे 3 नियम काढले, पहिला, दुसरा आणि तिसरा, हे केवळ निरीक्षणाने नियमितपणे निरीक्षण करून काढलेले आहेत आणि ग्रहांच्या स्थानावरून ते शोधलेले आहेत. ग्रहांचं नियमांचं पालन, म्हणजे ग्रह हे या नियमाचं पालन का करतात याचं स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही, परंतु त्यांनी नियमितपणे निरीक्षण केलं आणि त्यामुळं ग्रह हे काही गोष्टींचं पालन करतात हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. केप्लरचे 3 नियम समजून घ्या आणि पाठ करा, वहीमध्ये लिहून काढा.